बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये स्वागत. तर आपण पाहतोय की गेली 34 वर्षानंतर एक शिक्षण प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आणि एक नवीन राष्ट्रीय शिक्षण प्रणाली लागू करण्यात आली. त्या संदर्भामध्ये अनेक नागरिकांमध्ये त्या संदर्भात संभ्रम देखील आहे. नेमकी कशी आहे, चांगली आहे का, येणाऱ्या पिढीसाठी कशी आहे, या संदर्भामध्ये अनेक प्रश्न देखील आहेत. आणि याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी नांदेडचे आष्टुरकर फिजिक्स क्लासेसचे संचालक प्राध्यापक विष्णू आष्टुरकर सर यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. सर, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार सर. आपण बघितलं की तब्बल 34 वर्षानंतर जी शिक्षण प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि सांगितलं जातं की ही प्रणाली ही एक आत्मनिर्भर भारत हवा या दृष्टिकोनातून बनवलेली आहे. त्या संदर्भात एक प्राथमिकता, तुमचं काय मत, काय सांगाल तुम्ही? भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1968ला पहिली शिक्षण प्रणाली बदल करण्यात आली होती आणि त्यानंतर 1986ला आणि आता मागील 34 वर्षानंतर 2020ला कस्तुरीरंजन यांच्या अध्यक्ष समितीच्या अध्यक्षतेखाली नवीन शिक्षण प्रणाली आणण्यात आलेली आहे 2020 पासून. आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर मागच्या शिक्षण प्रणालीमध्ये 10+2 हा फॉर्म्युला होता आणि आता हे जे नवीन शिक्षण प्रणाली आणण्यात आलेली आहे त्यामध्ये 5+3+3+4 असा फॉर्म्युला आणण्यात आलेला आहे. म्हणजे जर पाहिलं तर पूर्वी 10वी आणि 12वी म्हणजे सुरुवातीचे जे 10th पर्यंत होतं त्यावेळेस 10वी पर्यंत सर्वच अभ्यासक्रम हा सारखा होता. सर्वच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा सिमिलर होता. पण 12वी नंतर आर्ट, सायन्स, कॉमर्स 2 वर्ष आणि 12वी नंतर मग पुढं ग्रॅज्युएशन वगैरे म्हणजे 10+2 हे 12 वर्षाची शिक्षण प्रणाली पूर्वीची होती. पण आता जर पाहिलं तर 5+3+3+4 म्हणजे असे 15 वर्षाचा जवळपास आहे. पण 12वी नंतर ग्रॅज्युएशन 12वी नंतर पुन्हा 3 वर्ष वाढले काय, तसं नाही आहे. तर नवीन शिक्षण प्रणालीमध्ये जर पाहिलं आपण तर वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे शिक्षणाची. पण मागील शिक्षण प्रणालीमध्ये जर पाहिलं तर वयाच्या 6व्या वर्षापासून, आपण पहिली जे म्हणत होतो वयाच्या 6व्या वर्षापासून सुरुवात करण्यात आली होती. पण नवीनमध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शिक्षण प्रणाली सुरुवात करण्यात आलेली आहे. बरं सर, आपण बघितलं की पहिल्या शिक्षण प्रणालीमध्ये वयाच्या 6व्या वर्षापर्यंत होती. कारण की आपण अनेक वेळा शाळेमध्ये गेलो, 6व्या वर्षानंतर आपल्याकडे अशी होती की कानाला हात लावा म्हणजे विद्यार्थी चांगलं चालतंय आणि एक थोडं बऱ्यापैकी झालंय असं होत होतं. परंतु आता नेमकं सांगितलं की 3ऱ्या वर्षापर्यंतच, म्हणजे नेमकं 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचं कसं, नेमकं काय शिकविणार त्यांना आणि या संदर्भात नेमकं काय असेल? नाही, एक संकल्पना लक्षात घ्या. वयाच्या 3ऱ्या वर्षी जरी सुरुवात करण्यात आली असली तरी त्याचा मेन उद्देश असा आहे की पूर्वी कसं व्हायचं की आपल्या इकडे तुम्ही बघितलं की बाबा मुलाला गाडीवरती बसवून किंवा त्याला ओढून शाळेमध्ये नेण्यात येत होतं. पण आत्ता या शिक्षण प्रणालीमध्ये तसा भाग होऊ नये, वयाच्या 3ऱ्या वर्षीपासूनच त्याला शाळेची गोडी निर्माण व्हावी. आणि जे आपल्याला जे आता आपण लहानपणी जे पाहिले होते की बाबा आपण शाळेमध्ये का जात नव्हतो, त्याचं कारण असं होतं की आपण घरी आल्यानंतर आपल्याला कॅरम खेळायला आवडत होतं, आपण ते लगोरी खेळत होतो किंवा वेगवेगळे खेळ, आपण ते वेगवेगळे खेळ लहानपणी आपण खेळत होतो. तर खेळाची जी गोडी होती तर त्या गोडी आपल्याला शिक्षणापेक्षा जास्त वाटत होती आणि शाळेपेक्षा जास्त वाटत होती. म्हणून आपण शाळेकडं आपले पावलं पडत नव्हते. शाळा म्हणलं की आपण थोडंसं पळून जायला लागत होतो. तर ते कुठंतरी होऊ नये, वयाच्या 3ऱ्या वर्षीपासूनच शाळेमध्येच आता जे शिक्षण आहे ते शाळेमध्येच तुम्ही लक्षात घ्या
की शाळेमध्ये जे अभ्यासक्रम आहे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून, तर ते हे सर्व खेळच त्या शाळेमध्ये खेळवले जाणार आहेत. कुठलाही विद्यार्थ्याला ड्रेस कोड राहणार नाहीये. आणि विशेष म्हणजे या वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून जे आपण म्हणतोय की बाबा, तर त्याला कुठल्याही परीक्षेची भीती नाहीये. पहिले 5 वर्षे नवीन शिक्षण प्रणालीमध्ये परीक्षा घेतली जाणार नाहीये, म्हणजे त्याला शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून परीक्षेची भीती राहू नये. फक्त शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अक्षरांची ओळख व्हावी, खेळाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शिक्षणाचं थोडंफार नॉलेज मिळावं आणि शाळेचं निर्माण व्हावं. म्हणजे शाळेपासून दुरावा विद्यार्थ्याचा पहिलीला जे राहत होता आपल्या 6व्या वर्षी, ते आता राहणार नाही आणि शिक्षणाची गुढी कुठेतरी निर्माण होईल विद्यार्थ्यांना. त्यामुळं वयाच्या 3ऱ्या वर्षापासून असं आणलेलं आहे. आणि परीक्षेची भीती नसल्यामुळं विषयच नाहीये त्याचा काही, की विद्यार्थ्याला शाळेमध्ये जाण्याचा काही प्रश्न. नक्की सर, एक विद्यार्थ्यामध्ये गोडी निर्माण होईल आणि विद्यार्थी शाळेकडे वळायला लागतील ऑटोमॅटिकली. सर, त्यासोबत तुम्ही सांगत होतात की एक नेमकं परीक्षाच घेतली जाणार नाही. पहिली जी 5 वर्ष आहेत ती परीक्षा घेतली जाणार नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांनी नेमकं 5 वर्षामध्ये नेमकं काय केलं, त्याचं मूल्यांकन कसं करायचं, त्यामध्ये सुधारणा नेमकी काय? कारण की सध्या तर आपल्याला गुणपत्रक बघतो, नेमकं विद्यार्थी आपला किती पुढे आहे, आपला विद्यार्थी कसा आहे, आपल्या विद्यार्थ्यात काय बदल झाले, एक आवड निर्माण झाली. मग ही गुणपद्धती असेल आणि परीक्षा नसेल तर हे कसं साध्य होणार? आता जुन्या शिक्षण प्रणालीमध्ये जर आपण पाहिलं तर वयाच्या 6व्या वर्षी आपण शाळेमध्ये जात होतो. नवीन शिक्षण प्रणालीमध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षी, म्हणजे जुन्यामध्ये आपण परीक्षा पहिले 3 वर्ष देतच नव्हतो, तर नवीनमध्ये आपण पहिले फक्त 5 वर्ष देत नाहीये. म्हणजे पहिलीला परीक्षा होती, दुसरीला परीक्षा होती, पण आता सध्या आपण पहिले 5 वर्ष परीक्षा देत नाहीये. याच्यामध्ये जर एक गोष्ट लक्षात घेतली तर याच्यामध्ये असं आहे बघा, की परीक्षा नाही याचा अर्थ विद्यार्थ्याला काही शिकवलं जात नाही असं नाहीये. फक्त विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटू नये म्हणून परीक्षा नाहीये आणि शाळेची गोडी कुठेतरी निर्माण व्हावी, शाळेपासून त्याला दुरावा राहू नये यामुळं कुठंतरी शिक्षण याच्यामध्ये आपण परीक्षा ठेवलेली नाहीये समजा याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न, तर शाळेमध्ये आता हे पहिले 5 वर्षे जे आता ही स्टेज आहे, तर ही फाउंडेशन स्टेज म्हणून आहे नवीन शिक्षण प्रणालीमध्ये. आणि या फाउंडेशन स्टेजमध्ये विद्यार्थ्याला पूर्णतः कशा पद्धतीनं शिक्षण काय आहे आणि शाळा काय आहे, त्याची मानसिक कौशल्य जे आहे ते कशा पद्धतीने विकसित करण्यात येईल, या शिक्षण प्रणालीच्या जे शिक्षक आहेत यांनाही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन त्यांनाही तसं केलं जाईल की बाबा विद्यार्थ्यांनी कुठल्याही पद्धतीचं दडपण न टाकता त्यांना शिक्षणाची गोडी कशी निर्माण होईल आणि मानसिक त्यांचं मनोबल कसं शिक्षणामध्ये वाढलं जाईल, हे याच्यामुळं परीक्षा कुठंतरी घेतली जात नाहीये. आणि परीक्षा जरी नसेल तरी विद्यार्थ्याचं शिक्षणाचं मनोबल वाढवण्याचंच काम शाळेमध्ये होणार आहे. नक्की सर, कारण की मनोबल वाढणं कमी होणार नाही यासाठी प्रयत्न एकदम चांगलेच असतील. त्यासोबतच सर आम्ही ऐकले की नेमकं इंग्लिश विषय जे आहे, आता एक लक्षात घ्या, जरी पहिले 5 वर्ष परीक्षा नसली तरी ही फाउंडेशन स्टेज म्हणून ओळखली जात होती, जे नवीन शिक्षण प्रणालीचा फॉर्म्युला आलेला आहे. आता ही फॉर्म्युला फाउंडेशन स्टेज इथं झालेली आहे पहिले 5 वर्ष. त्यानंतर जे आहे त्यानंतर आपल्याकडे जे आहे ते प्री प्रायोरिटी स्टेज म्हणून आहे. म्हणजे जे आता सध्या आपण वयाची म्हणजे पहिली ते दुसरी फाउंडेशन स्टेजमध्ये होते, 3री ते 5वी प्री प्रायोरिटी स्टेजमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं जर नवीन शिक्षण प्रणालीत एक गोष्ट लक्षात घेतली तर इंग्लिश हा विषय थोडासा कंपल्सरी करण्यात आलेला नाहीये, इंग्लिश ऑप्शन म्हणून ठेवण्यात आलेला विषय आहे. आणि मातृभाषेला, म्हणजे आपण महाराष्ट्रात असेल तर आपल्याला ज्या लहान वयामध्ये आपल्या भाषेमध्ये शिकायला जास्त आवडतं, म्हणून नवीन शिक्षण प्रणालीमध्ये त्याच्यावरती जरा जास्त भर देऊन इंग्लिशला प्राधान्य न देता मातृभाषेला प्राधान्य जास्त देण्यात आलेलं आहे. आणि मातृभाषेमध्ये प्री प्रायोरिटी स्टेजमध्ये त्यांना म्हणजे येतात 3री ते 5वी जे आहे त्याच्यामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण व्हावं असं शिक्षण प्रणालीमध्ये केलेलं आहे. पण ऑप्शन म्हणून इंग्लिशही आहे. आता नवीन इंग्लिश स्कूल आहेत, इंग्लिश स्कूल साधारणतः सगळ्या इंग्लिश स्कूल इंग्लिशमध्ये शिकवल्या जाणार आहेत. ऑप्शन म्हणून ऑप्शनलच ते चॉईस करणार आहेत. पण एक जर पाहिलं तर इंग्लिश कुठंतरी याच्यामध्ये ऑप्शन म्हणून ठेवण्यात आलेली आहे. बरं सर, आता पाहतोय की इंग्लिश विषय हा ग्लोबल म्हणून जागतिक स्तरावरचा हे विषय आहे. आणि जर आपल्या इकडं जर पाहिलं तर एखादा विषय अवघड आहे, त्या विषयाला आपण थोडी जर ऑप्शनमध्ये जर ठेवलं तर आपण त्याला थोडी बगल देण्याचं काम करतो. परंतु म्हणजे अशा म्हणजे विद्यार्थ्याच्या काय हट्टा पाहिजे, इंग्लिश मला अवघड जाते, आता मला नको आहे, जर ऑप्शन असल्यामुळे असं होऊ शकतं. तर यामुळे काही विद्यार्थ्याचं नुकसान होईल का आणि काय सांगायला या संदर्भात? निश्चितच आता याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा, इंग्लिश हा विषय ऑप्शन म्हणून ठेवण्यात आलेला आहे. आणि इंग्लिश सुरुवातीपासूनच आपल्या ग्रामीण भागामध्ये वगैरे अवघड विषय मानला जातो. आणि सुरुवातीला जर ऑप्शन ठेवलं तर बरेच विद्यार्थी इंग्लिश न घेता मातृभाषेकडे वळले जातील आणि मातृभाषेत शिक्षण कंप्लीट करतील.
पण आता याच्यामध्ये नुकसान तर विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये होणारच आहे, कारण जागतिक स्तरावरती इंग्लिश जर येत नसेल तर आपले विद्यार्थी जे आहेत म्हणजे करिअर करत असताना अमेरिका असो, चायना असो, बाकी इतर देशांशी कॉम्पिटिशन जेव्हा आपण करतो किंवा इतर देशांच्या याच्यामध्ये आपण वावरतो तेव्हा इंग्लिशला जास्त प्राधान्य आहे आणि इंग्लिशच इथं कुठंतरी कमतरता असल्यामुळं निश्चितच थोडंफार विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. पण नवीन शिक्षण प्रणालीमध्ये पूर्णतःही इंग्लिशला दूर करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांनी याची जाणीव करून सुरुवातीपासूनच ऑप्शनल विषय इंग्लिश आपल्यासोबत ठेवावा आणि आपल्या करिअरचं न नुकसान करता इंग्लिशलाच सोबत घेऊन म्हणजे एक तर भविष्यामध्ये नुकसान होणार नाही आहे. जर आपण आजच्या काळामध्ये जर बघितलं तर भारताची इंग्लिश एकदम चांगली मानल्या जाते आणि भारताची इंग्रजीची जी आहे सुरुवातीपासून शिक्षण आपण जे आतापर्यंत घेत आलेलो आहोत तर आपलं इंग्रजीचं जे माध्यम आहे ते इतर देशांमध्ये भरपूर चांगला आहे. आज जर पाहिलं तर चायनाच्या फार वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नाही, पण आपल्या इथल्या साधारण जरी शिकलेला असला तरी तोडकी मुडकी का होईना थोडीफार का होईना इंग्लिश आपण बोलत असतो आणि इंग्रजीमुळे आपलं माध्यम व्यवस्थित पूर्ण जागतिक स्तरावरती ग्लोबल लेवलवरती आपण स्ट्रॉंग आहोत. त्याचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी ऑप्शनल इंग्लिश आजपासून घ्यायला काही हरकत नाही. गव्हर्नमेंटनं नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आपण पूर्णपणे इंग्लिशला दूर केलेलं नाही, एक ऑप्शन ठेवलेलं आहे. नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी सोबत घेऊ शकतात, काही अडचण नाही. काही अडचण सर. त्यासोबत आपण बघितलं की 12वी झाल्यानंतर कुठे व्यावसायिक शिक्षणाकडे माणसं ओढतात विद्यार्थी आणि कुठे आता जर बघितलं ह्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये तर हे 6वीपासूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे ओढता येतं आणि त्याला विषय देखील निवडता येतात आणि नेमकी परीक्षा कशी होणार या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आता एक लक्षात घ्या, आपण फाउंडेशन स्टेज बाबतीत बोललो, त्याच्यानंतर प्री प्रायोरिटी स्टेज बाबतीत बोललो. प्री प्रायोरिटी स्टेजमध्ये मातृभाषेला जास्त आहे आणि इंग्लिश थोडंफार ऑप्शनल ठेवलेलं आहे. आता हे 3री ते 5वी त्यानंतर जी स्टेज आहे ती स्टेज आहे मिडल स्टेज. मिडल स्टेज म्हणजे इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी. यामध्ये महत्त्वाचे बदल असे करण्यात आलेले आहेत. एक लक्षात घ्या की कॅम्प्युटर कोडिंग आणि व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम हा घेण्यात आलेला आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की व्यावसायिक अभ्यासक्रम आपल्या पूर्वी कसं होतं की एक मॅथ घ्या, सायन्स घ्या, इंग्लिश घ्या, इतिहास घ्या, भूगोल घ्या आणि त्याचा अभ्यास करून आपण पुढे जात होतो. पण आता एक नवीन शिक्षण प्रणालीमध्ये असं करण्यात आलेलं आहे की बा विद्यार्थ्याला ज्या व्यवसायामध्ये रस आहे म्हणजे एखाद्याला कसं असतं की एखाद्याला इलेक्ट्रिकलमध्ये रस असतो तर तो त्यांना इयत्ता 6वीपासूनच त्याचा अभ्यासक्रम निवडण्याची संधी या शिक्षण प्रणालीमध्ये दिलेली आहे. आता एखादी कुकिंगमध्ये इंटरेस्ट असतो आणि कुकिंगमध्ये करिअर करायचं असेल तर ती कुकिंग सुद्धा हे निवडण्याची संधी या शिक्षण प्रणालीमध्ये इयत्ता 6वीपासून आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं आता वेगवेगळे आहेत, शिलाई मशीनचे कोणाला हे असतं, कोणाला वेगवेगळ्या याच्यामध्ये असतं, तर ते प्रत्येक गोष्टीची संधी ज्याचा भविष्यामध्ये त्यांना व्यवसायामध्ये फायदा व्हावा आणि सुरुवातीपासूनच त्याच्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट निर्माण व्हावा. तर हे एक विषय या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये संधी दिली. विशेष म्हणजे नुसती संधीच नाही तर नुसते व्होकेशनल सब्जेक्टच म्हणून नाही तर त्याला ॲडिशनली मार्किंगसुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे त्याचे मार्क्सही या शिक्षण प्रणालीमध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर निश्चितच विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. कारण विद्यार्थी व्यवसाय क्षेत्रामध्ये आता इथून पुढे व्यवसाय क्षेत्र भारतामध्ये व्यवसाय क्षेत्राला जी चालना मिळत आहे, मेक इन इंडिया वगैरे आपण म्हणतो समजा, तर त्या याच्या जर अनुषंगाने विचार जर केला तर येता 6वीपासून जर व्होकेशनल सब्जेक्ट व्यवसायाचं ज्ञान जर विद्यार्थ्याला मिळत असेल तर नक्कीच त्याची चांगली बाब आहे आणि नक्कीच विद्यार्थ्याला त्याचा भविष्यामध्ये चांगला फायदा होणार आहे. आता त्याच्या बाबतीमध्ये दुसरा जर विचार केला तर येता 6वीपासून म्हणजे जी मिडल स्टेज आहे त्याच्यामध्ये कॅम्प्युटर कोडिंग ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. सर तुम्ही सांगत होता कॅम्प्युटर कोडिंग ही नेमकी संकल्पना कशी आहे आणि काय होणार? आता एक लक्षात घ्या, कॅम्प्युटर कोडिंग म्हणजे येता 6वीला जरी कॅम्प्युटर कोडिंग असली तरी कॅम्प्युटर लगेचच्या लगेचच 6वीलाच तो कोडिंग करेल आणि हे सगळं करेल हे शक्य नाही आहे. पण ज्या आता ऑक्सफर्ड लेवलवरचे युनिव्हर्सिटीज आहेत तर यांनी जे काही सॉफ्टवेअर बनवलेले आहेत आणि तिकडे जे चालतात सॉफ्टवेअर्स तर तेच सॉफ्टवेअर्स आपली जी नवीन शिक्षण प्रणाली आहे त्याच्या अध्यक्षतेखाली जे काही म्हणजे आता बनवत आलेले आहेत तिथेही सॉफ्टवेअर बनवण्यात येत आहेत. सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा हे जे कॅम्प्युटर नॉलेज आहे हे मिळावं आणि त्याचीही मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे. म्हणजे विद्यार्थी एक कॅम्प्युटरशी निगडीत आणि इलेक्ट्रॉनिक्सशी या जगाशी कॉन्टॅक्ट जे असतो समजा त्याच्याशी एक इंटरेस्ट निर्माण व्हावा त्याला आणि हळूहळू तो एक कॅम्प्युटरच्या याच्यामधून कोडिंगकडे सॉफ्टवेअरकडे. आता जर आपण पाहिले तर सॉफ्टवेअर बऱ्याचशा कंपन्या आहेत तर त्या सॉफ्टवेअर कंपन्यांशी नंतर विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी येता 6वीपासूनच कॅम्प्युटर कोडिंग सुरू केली आहे. म्हणजे असं नाही की कॅम्प्युटर कोडिंग 6वीलाच सुरू केलेली आहे की कॅम्प्युटरचं नॉलेज देण्याचं काम त्यांनी करण्यात आलेलं आहे. नक्कीच. आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं ही जी स्टेज होती ती मिडल स्टेज त्याच्यामध्ये कॅम्प्युटर कोडिंगला जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे.
वोकेशनलला देण्यात आलेला आहे. आणि बाकी जे पूर्वी प्रणालीमध्ये होतं, मॅथ्स होतं, सायन्स होतं, इतिहास, भूगोल, हे सुरळीत 8वीपर्यंत व्यवस्थित चालू ठेवण्यातच आलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे या शिक्षण प्रणालीमध्ये, आणि ती जी स्टेज आहे, आपण जे म्हणतो 5+3+3, 5 फाउंडेशन स्टेज, 3 त्यानंतर आलेलं जे 3 स्टेज आहे प्री प्रायोरिटी स्टेज, म्हणजे 3री ते 5वी, आणि आता आपण ज्या बाबतीत बोललो वोकेशनल आणि कॅम्प्युटर कोडिंग प्लस त्याच्यामध्ये इंडियन लँग्वेज जी आहे ती त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे, आणि सोबत इतिहास, भूगोल आहेत. ही जी स्टेज आहे ती मिडल स्टेज. पण यानंतरची जी स्टेज आहे 4 लास्ट, ती आहे सेकंडरी स्टेज. तर ती स्टेज 9वी ते 12वी सुरुवात आहे, 9वीपासून ते 12वीपर्यंत आहे. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर 9वीपासून ते 12वीपर्यंत आता विशेष जे आपण दरवर्षी परीक्षा देत होतो, वर्षाला परीक्षा होत होती, 9वीला वेगळी परीक्षा, 10वीला वेगळी परीक्षा, 11वीला 12वीला वेगळी परीक्षा. पण आता या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा या सेकंडरी स्टेजमध्ये बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे सेमिस्टर. जे आपण ग्रॅज्युएशनला पाहत होतो, ग्रॅज्युएशनला असं होतं बघा की सेमिस्टर म्हणजे दर 6 महिन्याला एक सेमिस्टर राहायचा, आणि त्या सेमिस्टरचे आपण एक्झाम दर 6 महिन्याला देऊन पुढच्या सेमिस्टरला आपण कंटिन्यू करत होतो. त्याच पद्धतीनं आता 9वी ते 12वीमध्ये वर्षाला परीक्षा न देता दर 6 महिन्याला परीक्षा सेमिस्टर वाईज राहून त्याची 8 एक्झाम घेण्यात येणार आहेत 9वी ते 12वीमध्ये. म्हणजे आपण बघितलं की 12वी झाल्यानंतर डिग्री पाहिजे, डिग्रीमध्ये आता काही डिग्री 3-3 वर्षाच्या राहायच्या, परंतु हे जे काही आता तुम्ही सांगता की 9वी ते 12वी एकच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये 8 वेळा परीक्षा देखील होणार आहे. मग आता आपण ग्रामीण भागात म्हटलं की 10वी हा टर्निंग पॉईंट समजला जातो, आणि 10वीच्या मार्कावर आपली गुणवत्ता साधारणतः समजली जाते आणि पुढील शिक्षणासाठी त्याला प्रवेश दिला जातो. परंतु मग हे एवढं कसं मॅनेज करणार, या संदर्भात काय होणार? हे बघा, एक लक्षात घ्या, आता जर आपण फाउंडेशन स्टेजपासून पाहत आलो तर बदल हे फाउंडेशन स्टेजपासून करण्यात आले. अचानकच 9वीला किंवा 10वीला बदल करण्यात आलेला नाही आहे. सुरुवातीपासूनच बदल झाल्यामुळं मुलाला निश्चितच त्या नवीन शिक्षण प्रणालीची सवय लागण्यात येणार आहे. फाउंडेशन स्टेजपासून 9वीपर्यंत 10वी बोर्डचं जर बघायचं झालं तर आता या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये 10वी बोर्ड हा राहणार नाही आहे. 10वी बोर्ड इथून पुढं नसणार आहेत. ज्या दिवसापासून शिक्षण प्रणाली आपली जेव्हापासून लागू करण्यात येईल तेव्हापासून 10वी बोर्डला प्राधान्य नाही आहे, 10वी बोर्ड राहणार नाही. राहिला प्रश्न एक लक्षात घ्या, जर सेमिस्टर वाईज जरी असेल तर पूर्वी कसं व्हायचं की जूनला आपलं शैक्षणिक वर्ष सुरुवात व्हायची आणि त्यानंतर मुलाची एक्झाम जी राहायची ती फेब्रुवारी-मार्चमध्ये राहायची. मग मुलाला जी सवय लागायची किंवा मुलगाची जी सिरियसनेस असायचा तो सिरियसनेस जानेवारीपासून असायचा. का तर दर 6 महिन्याला एक्झाम नव्हती किंवा जूनला जरी शैक्षणिक वर्ष सुरुवात झाली तरी एक्झामची त्याला भीती नव्हती. फेब्रुवारीला एक्झाम आहे म्हणून तो निश्चिंत राहायचा. मग त्यामुळं जे शैक्षणिक विद्यार्थ्यामध्ये अभ्यासामध्ये कुठेतरी खंड पडत होता, तो खंड पडू नये, दर 6 महिन्याला विद्यार्थी सिरियस व्हावा म्हणून त्यांनी याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आपण घेतलेला आहे की बाबा पॉझिटिव्ह पॉईंट असा त्यांनी घेतलेला आहे की दर 6 महिन्याला विद्यार्थी कंटिन्यू सिरियस राहतो, अभ्यास कंटिन्यू करत राहतो आणि त्यानुसारच तो म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य जर कंटिन्यू असेल तर निश्चितच त्याचा फायदा होतो त्याला. नक्कीच सर, कारण की सेमिस्टर झालं म्हणजे तुमचं बरोबर आहे की एक लगेच अभ्यासाला लागणार. सर तुम्ही आता सांगत होतात की बोर्डच राहणार नाही आणि बोर्ड जर राहणार नसेल तर मग पुढे जे डिग्रीचं ॲडमिशन घ्यायचं आहे आपल्याला, नेमकं विषयाची निवड कशी करावी आणि ती कसं राहणार त्या संदर्भात काय सांगा? त्या बाबतीत जर आता एक लक्षात घ्या की आपण जेव्हा सेकंडरी स्टेजमध्ये आलो 9वी ते 12वीमध्ये, तर 9वीला पूर्वी म्हणजे 10वी नंतर कसं राहायचं की आर्ट, सायन्स, कॉमर्स असे विषय आपल्याकडे असायचे. त्यामधून आपण एकच निवडत होतो की बाबा आर्ट घेतलं तर आर्टमध्येच राहावं, सायन्स घेतलं तर सायन्स आणि कॉमर्स घेतलं तर कॉमर्सच. पण नवीन शिक्षण प्रणालीमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे हाही एक आहे की आर्टचा विद्यार्थ्याला जर इच्छा असेल की बाबा एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा असेल इतिहास घेताना त्याच्यासोबत फिजिक्स राहावं, त्यासोबतच एखादा अकाउंटिंगचा विषय असावा, तर ती एक नवीन संधी आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि 9वीलाच ती आपण संधी विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आहे की आर्ट, सायन्स, कॉमर्स हे आता ज्या शाखा आहेत त्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये नाही आहेत. आणि त्याच्यासोबत आपण व्यावसायिक अभ्यासक्रमही आहे आणि कुठलाही विषय विद्यार्थी कोणताही विषय एक निवडू शकतो. तर मग 12वी नंतर ग्रॅज्युएशनचा विषय ठेवला तर आता मग BSc असेल, BCom असेल, BA असेल. आपल्याकडे आर्ट नाही आहे, सायन्स नाही आहे, कॉमर्स नाही आहे, तर BA, BSc आणि BComही राहणार नाही. एकच ग्रॅज्युएशन असेल, सगळ्याच विद्यार्थ्यांना एकच डिग्री मिळेल, एकच ग्रॅज्युएशन. आपण जे 12वी नंतर आता ग्रॅज्युएशन म्हणतो तर ते एक ग्रॅज्युएशनच मिळणार आहे त्यांना. कुठलेही BA, BSc, BCom राहणार नाही आहे, जसं आर्ट, सायन्स, कॉमर्स राहणार आहे तसं. नक्कीच सर.
बरं सर, सविस्तर आपण बघितलं की प्रायमरीपासून एक ग्रॅज्युएशनपर्यंत बघितलं आणि सविस्तर प्रेक्षकांनी देखील ऐकलेलं आहे आणि त्यांना देखील एखादा प्रश्न पडला असेल की नेमकं एक तुमच्यामध्ये सांगा, त्यांचा प्रश्न आहे तुमच्यामध्ये सांगा की पहिली शिक्षण प्रणाली चांगली होती की आता जी चांगली आहे, या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत काय? आता तसा जर विचार केला तर ही नवीन शिक्षण प्रणालीच चांगली आहे, कारण याच्यामध्ये बरेचसे आपल्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट्सही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलायचं झालं तर पहिला पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की बाबा GDP 4.3% वरून आता 6% केलेली आहे. म्हणजे नवीन शिक्षण प्रणालीमध्ये जर विचार आपण केला तर सरळ म्हणजे जी गरज होती आपल्या भारताला की सगळ्यात जास्त बजेट आपण म्हणत होतो की शिक्षण द्यायला पाहिजे, तर ते एक सर्वात मोठा बदल आहे की 2.7% GDP यांनी वाढवून दिलेला आहे. आणि बजेट वाढवून दिल्यावर नक्कीच नवीन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा आणि विद्यार्थ्यांचं कौशल्य, विद्यार्थ्यांचा विकास नक्कीच होणार आहे, शिक्षण प्रणालीवरती विकास होणार आहे. हा एक त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे जर विचार केला तर, कारण GDP वाढल्यामुळं बजेटही वाढलेलं आहे. दुसरा जर विचार केला त्याच्यामध्ये तर या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये एक सर्वात अजून एक महत्त्वाचं आहे बघा की फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, फॉरेन युनिव्हर्सिटींनाही आता संधी देण्यात आलेली आहे. जर विचार केला तर हे जे मुद्दा आहे हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच आणला होता, पण त्याला विरोध BJP असो किंवा विपक्ष यांनी केला होता. आता तो राजकारणाचा भाग झाला, विपक्ष विरोध करतच असतो. आता त्यांनीच तो फॉरेन युनिव्हर्सिटी आली. त्यांना असं वाटत होतं की बाबा जर फॉरेन युनिव्हर्सिटी आपल्या भारतामध्ये आले तर कुठेतरी आपल्या भारताला त्याचा धोका होऊ शकतो. पण नवीन शिक्षण प्रणालीमध्ये त्याचं एक ऑप्शन म्हणून जगातील ज्या टॉप 50 युनिव्हर्सिटीज आहेत त्या 50 युनिव्हर्सिटींनाच परमिशन देण्यात आलेली आहे. म्हणजे अशी कुठलीही युनिव्हर्सिटी येईल आणि आपल्या भारतामध्ये येऊन जर आपण त्यांना परमिशन देतो म्हणलं तर तेही नवीन शिक्षण प्रणालीमध्ये नाही आहे. टॉप 50च आपल्या भारतामध्ये येऊ शकतात आणि त्यांनाच गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली आहे. जर अशी परमिशन दिली असली असती तर आपल्या पाकिस्तानमधूनही कुठली एखादी आली असती इस्लामिक युनिव्हर्सिटी म्हणून आणि तोही इथं आले असते. तसं काही नाही आहे. जरी फॉरेन युनिव्हर्सिटी आपल्या भारतामध्ये येत असतील तर टॉप 50च येणार आहे आणि त्यांचं आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच चांगली संधी मिळेल आणि फायदा नक्कीच होणार आहे. धन्यवाद सर. हे बघा अजूनही बरेचसे याच्यामध्ये फायदे आहेत. दुसरे जरी याच्यामध्ये विचार जर केला आपण या दृष्टिकोनातून तर विद्यार्थ्याचा जो रिझल्ट आहे, हे रिझल्ट्स जे होता ते यापूर्वी कसा होता की एक्झाम घेतली जायची आणि त्याचं मार्काचं इव्हॅल्युएशन होत होतं. पण आता त्याचं मार्किंग सिस्टीम जी ठेवलेली आहे, म्हणजे जे आता NCERT जी ग्रेडिंग आपण म्हणतो, NCERTने जी ग्रेडिंग सिस्टम आणलेली आहे, तर त्याची मार्किंग सिस्टीम मार्क्स स्वतःला इव्हॅल्युएट करायचे, जे सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे स्वतःला सांगायचं की बाबा मला आता जो आपण मार्किंग जी सेकंडरी स्टेजपासून पाहत आलो, वया 3रीला जे मार्क्स आपण घेतले होते तेव्हा त्याला स्वतःला सांगायचं आहे की मला या वर्षी किती मार्क्स पडले. आता तुम्ही म्हणसाल की तो विद्यार्थी स्वतःला मला पूर्णच पैकीच मार्क पडलेत असं म्हणेल, पण तसं नाही आहे. त्याची एक वेगळी प्रणाली तयार केली जाईल, ग्रेडिंग सिस्टीम तयार करण्यात येईल आणि तो स्वतःला सवय लावून घेईल. आता कसं होतं बघ की आता पूर्वी शिक्षण प्रणालीत कसं की आपण 10वी झाली, 12वी झाली, त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण स्वतःला इव्हॅल्युएट करायचो की आता आपलं काय, की आता आपण काय करायचं. म्हणजे स्वतः आत्मपरीक्षण किंवा स्वतःची परीक्षा आपण कधी केली, ही परीक्षा ग्रॅज्युएशन नंतर केली. तर याची सवय कुठंतरी विद्यार्थ्याला 3री पासूनच लागावी. म्हणून या शिक्षण प्रणालीमध्ये सेल्फ इव्हॅल्युएशन नावाचा एक मोठा चांगला पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर अजून एक दुसरी गोष्ट आहे की बाबा शिक्षकांनाही यांना मार्क्स द्यायचे, म्हणजे नुसती परीक्षाच नाही तर शिक्षकही यांना मार्क्स देणार आहेत. त्यांचं राहणीमान कसं आहे, ते राहतात कसं, ते बोलतात कसं, त्यांचं कौशल्य कसं आहे, त्यांचं कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे, याच्यावरून डिसाईड करून दरवर्षी त्यांना शिकवणारा शिक्षकही देणार आहे. त्याच्यानंतर त्याचे आजूबाजूचे मित्रही त्याला मार्किंग देणार आहेत. म्हणजे मित्रांसोबत कसं सख्य ठेवायचं, कसे समन ठेवायचे, कसा जिव्हाळा निर्माण करायचा, ही असेल. म्हणजे जे आता आपण भांडणं वगैरे करत होतो, मारामाऱ्या होत होत्या, ही म्हणजे वेगवेगळ्या खूप वाद होत होते, हे होत होते, तर इथून पुढं त्याला कुठेतरी फाटा मिळावा, त्याला कुठेतरी दूर जावं म्हणून ते एक मित्रही त्याला मार्किंग करतील आणि बाकी ही परीक्षा देऊन मार्किंग सिस्टीम तर आहेच. म्हणजे हेही त्याच्यामध्ये एक चांगला मुद्दा आपण केलेला आहे नवीन शिक्षण प्रणालीमध्ये. नक्की सर. म्हणजे स्वतः मित्रामध्ये आणि शिक्षकांसोबत एक सगळ्या गोष्टींवर एक चांगली गोष्ट आणि सेल्फ कॉन्फिडन्स देखील यामुळे वाढेल. सर धन्यवाद. तर आपण आज सविस्तर विष्णू आष्टोडकर सरांशी संवाद साधलेला आहे. या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा पडलेला प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा. यानंतर आम्ही नक्कीच तज्ज्ञ व्यक्तीकडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. सर आपण वेळातला वेळ काढून तुमच्या राजमुद्रा संवाद साधला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील विषयासह. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन
प्रेस करा.